व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम। अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे आजचा। ISI आणि INC यांचं कनेक्शन आहे आणि 26/11चा जो हल्ला झाला आपल्या देशावर मुंबईमध्ये, ही फिक्स मॅच होती। आणि हे कोण बोलतंय तर माजी अंतर्गत सुरक्षा विभागाचे अप्पर सचिव VRS मणी यांनी उघडपणे जाहीरपणे हे सांगितलेलं आहे की 26/11चा जो हल्ला झाला, कसाब जो इथे आला होता त्याच्यासोबत आणखी 9 जण आले होते आणि अमानुषपणे त्यांनी इथे हल्ला केला। अनेकांचे त्यात प्राण गेले। ती जखम अजूनही भळभळते आहे, ती जखम अजूनही भरली गेलेली नाहीये मित्रांनो। मात्र VRS मणी हे जे सुरक्षा विभागाचे माजी अप्पर आयुक्त यांनी स्पष्टपणे सांगितलं की तो जो हल्ला झाला त्या हल्ल्याची त्या हल्ल्याची इंटेल भारताला होती, आपल्या एजन्सीजला होती, मात्र त्यामध्ये कानाडोळा करण्यात आला। गांभीर्यानं ती गोष्ट घेण्यातच आली नाही आणि त्यामुळे हा हल्ला झाला। एवढं सुद्धा माहित होतं की हे समुद्रामार्गे येणार आहे, तरी सुद्धा मुद्दाम कानाडोळा करण्यात आला। सरकार कोणाचं होतं? काँग्रेस, INC इंडियन नॅशनल काँग्रेस। आणि हल्ला कोणाकडून झाला? ISI यांचे जुने कनेक्शन्स आहेत। या अगोदर सुद्धा मी अनेक व्हिडिओज मध्ये हे बोललेलो आहे मित्रांनो की जेव्हा जेव्हा राहुल गांधी देशाबाहेर जातात तेव्हा तेव्हा अशा काहीतरी घटना देशात घडलेल्या आहेत। ढळढळीतपणे आहे, सगळं आपल्या समोर आहे, स्पष्ट आहे। डीप स्टेट सोबत यांचे खूप क्लोज कॉन्टॅक्ट आहेत। चायनाकडून हे फंड्स घेतात आणि देशात अराजक माजवण्यासाठी त्या फंड्सचा वापर केला जातो। विचार करा तुम्ही, काँग्रेसच्या शासन काळामध्ये आपल्या देशावर किती हल्ले झालेले आहेत। ही तीच काँग्रेस आहे ज्यांच्या शासन काळामध्ये काश्मीरच्या लाल चौकामध्ये तिरंगा देखील फडकवला जात नव्हता। आपल्या जवानांना दगड मारले जात होते आणि तेव्हा परिस्थिती अशी होती की याच शासनाने आदेश काढलेला होता की कितीही जरी मारलं त्यांनी, दगड मारो, बंदुका मारो, गोळ्या हाणो, तुम्ही ओपन फायर करायचं नाही, तुम्ही फायरिंग करायचं नाही, निमूटपणे सगळं सहन करायचं, असे अध्यादेशच काढलेले होते यांनी। त्याच्यामुळे सगळं माजले होते हे सगळे जण। आता अनेक जण असं म्हणतील की नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये उरी झालं नाही का, पुलवामा झालं नाही का, पहलगाम झालं नाही का? पण ह्या 3च घटना आहेत ठळक, बाकी काय? दस्तूर खुद्द नरेंद्र मोदी यांना देखील मारण्याचे प्रयत्न झालेले आहेत, मात्र अजित डोभाल यांनी ते हाणून पाडले मित्रांनो। आता हे जे VRS मणी हे जे अंतर्गत सुरक्षा विभागाचे माजी अप्पर आयुक्त हे नेमकं काय बोललेले आहेत ना, ते जाणीवपूर्वक, नीट काळजीपूर्वक ऐका मित्रांनो। यातून तुम्हाला स्पष्टपणे कळेल की काँग्रेसने या देशाचं कसं वाटोळं केलं आणि 26/11चा हा जो हल्ला झाला आपल्या देशावर, ISI आणि INC काँग्रेस या दोघांमधली ही फिक्स्ड मॅच होती, ठरवून झालेला हल्ला आहे हा। आणि हे जाहीरपणे मणी यांनी सांगितलेलं आहे। तो व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवणार आहे, काही क्षणात तो व्हिडिओ आपण सुरू करू। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी नम्र विनंती आहे मित्रांनो, 51 विद्यार्थिनी आहेत, त्यांची लिस्ट आपल्याकडे आलेली आहे। ह्या नाशिक साईडच्या विद्यार्थिनी आहेत। यातल्या अनेक विद्यार्थिनी ह्या अनाथ आश्रमात राहतात, त्यांच्या शिक्षणाचा खर्च आपल्याला करायचा आहे। वह्या, पुस्तकं, दप्तर, शूज, गणवेश, सोबतच कॅन्सरग्रस्त रुग्ण जे आहेत छत्रपती संभाजीनगर मधले, त्यांचे औषधोपचार आणि त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांच्या भोजनाची सोय, सोबतच दुष्काळानं कंबरड मोडलेला आपला बळीराजा आणि त्याचं कुटुंब यांच्यापर्यंत मदत पोहोचवायची आहे। आपल्या परिवारातर्फे आपण सातत्याने हे करत आलेलो आहोत, अखंडपणे आपण करणारच आहोत। यामध्ये आपलं सहकार्य आणि पाठिंबा असू द्या, एवढीच विनंती। दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान या सत्कर्मामध्ये देता येऊ शकतं
निश्चित द्या मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की आपला 1 रुपया देखील एखाद्यासाठी खूप मोलाचा ठरू शकतो आणि ठरलेला आहे. म्हणूनच पुन्हा पुन्हा विनंती आहे, ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आपल्या परिवाराच्या व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल, त्याची पावती बनवता येईल आणि आपण नेमकं काय कार्य करत आहोत हे देखील तुम्हाला पावतीसह कळवण्यात येईल. तेव्हा मन मोठं करा, माणुसकीचं दर्शन घडवत पुढे या, हीच विनंती. आता बघूया VRS मणी यांनी नेमका काय खुलासा केलेला आहे आणि काँग्रेसचे कसे पिस काढलेले. The equating of 2611 with Samjhauta, that you also did a blast? We also do. And also the 2611, I have said it on very occasions, it's a fixed match between ISI and INC. Please repeat that. It is a fixed match between INC, Indian National Congress, and ISI. 2611. I say that with full responsibility. I have been telling it for 7 years, 8 years. I have asked Congress people to challenge it on national TV. Why I am saying it is, you go through the record. Chidambaram statement in Lok Sabha Secretary Suomoto statement on 10th December 2008. It says the Indian Coastal Guard and the Indian Navy had spotted the ship in Pakistani water territory. Later on, no further intelligence was received, so the surveillance was abandoned, which is the biggest misnomer. Any security agency sees an adverse element, they inspect whether the intelligence is received or not. This is earlier backed by intelligence, but whether further intelligence is received or not, they escalate the surveillance, not abandon the surveillance. The very basic grain of security. Even a local level chowkidar will do that. And that means that the Indian Navy or Indian Coast Guard was asked to abandon the surveillance. They would not have Suomoto done it. ऐकलं, इंटेल होती, हल्ला होणार आहे ही इंटेल होती, आधीच कळलेलं होतं आपल्याला, मात्र एजन्सीजला काही करूच दिलं नाही. थंड बसून टाकलं, कानाडोळा करायला लावला, दुर्लक्ष करायला लावलं. पी चिदंबरम, सुशील कुमार शिंदे यांच्यासारख्या नेत्यांनी, काँग्रेसी नेत्यांनी तर भगवा दहशतवाद असं सुद्धा जाहीर करून टाकलं. त्या दिग्विजय सिंगनं तर पुस्तक छापलं त्याच्यावर, इमिजिएट. म्हणजे विचार करा तुम्ही, हिंदूंना तोडण्यासाठी, हिंदूंना खाली दाखवण्यासाठी, हिंदू कसे आतंकवादी आहेत हे सिद्ध करण्यासाठी हे किती खालच्या करायला गेले होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जर इतक्या मोठ्या पदावरचा एक व्यक्ती, एक अधिकारी, अंतर्गत सुरक्षा विभागाचा, तो जर येऊन उघडपणे जाहीरपणे सांगतोय की ISI आणि काँग्रेसने मिळूनच ही मॅच खेळलेली होती, हा हल्ला घडवून आणलेला होता, विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. कारण काँग्रेस तितकी नालायक आहे, काँग्रेसची नियतच तशी आहे, त्याला कोणी काही करू शकत नाही. आणि आपल्याकडचे लोक आतापर्यंत सुद्धा काँग्रेसला मतदान करत आलेले आहेत. हे या देशाचं सगळ्यात मोठं दुर्दैव. आणि अजूनही सगळ्यात मोठं दुर्दैव हे आहे की इतकं सगळं घडून सुद्धा, इतकं सगळं होऊन सुद्धा अजूनही अनेक जणांना राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी बघायचंय. म्हणजे काय मूर्खपणा चालू आहे आपल्या देशामध्ये, बघून घ्या तुम्ही. बघा, इस्रायलचं परत एकदा उदाहरण देतो मी. इस्रायलवर जर असा काही हल्ला झाला ना, तर त्यांच्याकडचा विरोधी पक्ष जो आहे तो असा गोमटे मारत हिंडत नाही. सत्ताधारी पक्षाच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतात ही लोक. मात्र आपल्याकडे ऑपरेशन सिंधूवर प्रश्न विचारले गेले, किती राफेल पडले ते विचारलं गेलं, धर्म विचारून मारलं नाही असा प्रोपोगंडा अजेंडा राबवण्यात आला, नरेटिव्ह चालवण्यात आले. हे आपल्याच देशात होते. आणि कोण करताय? हेच काँग्रेस सगळे. का तर ह्यांना यांची ती विशिष्ट वोट बँक जी आहे ती जपायची आहे, ती टिकवायची, ती सुपी द्यायची नाहीये, ती हातातून जाऊ द्यायची नाहीये. आणि त्याच्यासाठी यांचा हा सगळा असा आटापिटा चालू आहे. आणि हिंदूंचं खच्चीकरण काँग्रेस करत आलेली आहे. हे ठणकावून आता प्रत्येकानं जाणून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. विचार करा तुम्ही, तुकाराम ओंबळे हे जर तेव्हा उभे ठाकले नसते आणि त्यांनी कसाबला जर जिवंत पकडले नसतं, तर ह्यांनी नक्कीच भगवा आतंकवाद घोषितच केलेला होता तसाही सिद्धही करून टाकला असता. कारण हातामध्ये गंडे, दोरे, कलावा वगैरे सगळे बांधून आले होते हे 10च्या 10 जण. थँक्स टू तुकाराम ओंबळे, तुमचे या देशावर खूप उपकार आहे, तुमचे हिंदूंवर प्रचंड उपकार आहे. तुमच्या त्या धाडसामुळे आज
हिंदू ताठ मानेनं उभा आहे या देशामध्ये, नाही तर मान खाली घालून जगावं लागलं असतं या काँग्रेसमुळे. हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे मित्रांनो, अत्यंत महत्वाचा विषय आहे हा. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या हिंदू बंधू भगिनी माता यांच्यापर्यंत शेअर करा. कळू द्या सगळ्यांना यांनी काय नीचपणा करून ठेवलाय काँग्रेसने. आणि हेच काँग्रेसी निवडून आलेले आत्ताचे खासदार हे टर्टर करायला लागलेत आता. मात्र यांची डाळ काही आता शिजत नाही परत. आणि ह्यांचे असे अनेक कांड बाहेर येणार आहेत. आणि हे आत्तापासूनच नाही आहे, हे गांधी नेहरूंपासून चालत आलेलं आहे. नोआखालीमध्ये जेव्हा हिंदूंवर अत्याचार होत होते तेव्हा गांधी फिरकले नाहीत तिकडे, नेहरू गेले नाहीत तिकडे. पण जेव्हा शांतिप्रिय समाजाला टोले बसायला लागले आणि हिंदूंनी प्रतिकार करायला सुरुवात केली, गोपाल पाठा उभे राहिले, तेव्हा गांधी पळाले तिकडे. आणि गोपाल पाठा आता म्हटले की शस्त्र खाली टाका. गोपाल पाठांनी नकार दिला. माझ्या माता बंधू भगिनींच्या रक्षणासाठी एक खेळा जरी वापरावा लागला तरी मी तो वापरेन असं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं गांधीजींना. नोआखालीमध्ये जाऊन काय बोलले होते गांधी? जर तुमच्यावर अत्याचार करायला आले ते हिंदू महिलांना बोलले होते की ते यवन जर अत्याचार करायला आले तर तुमची जीभ दाताखाली घ्या आणि मरा. पण जीभ दाताखाली घेऊन मरणार नाही ना माणूस. मग म्हणे विषाची कुपी बाळगा जवळ. अरे पण मेल्यावर सुद्धा हे लोक अत्याचार करत होते ना प्रेतावर, त्याचं काय? या बाबतीमध्ये गांधी कधीच काहीच बोललेले नाहीये. जिथे जिथे हिंदूंवर अत्याचार झालेला आहे तिथे हे काहीच बोललेले नाहीयेत. हलकटपणाचा कळस सांगतो तुम्हाला. जेव्हा फाळणी झाली आणि पाकिस्तानातले हिंदू जेव्हा दिल्लीत आले कॅम्पमध्ये, त्यांना कडाक्याच्या थंडीमध्ये रस्त्यावर झोपावं लागत होतं. मात्र इथून जे मुस्लिम्स पाकिस्तानात गेले होते त्यांची घरं आणि त्यांच्या मस्जिदी या तशाच होत्या. तिथे हा निर्वासित हिंदूंना आश्रय घ्यायचा होता, आधार घ्यायचा होता, गांधींनी घेऊ दिला नाही घेऊ दिला. आणि ही वस्तुस्थिती आहे. यावर अनेक लेख सुद्धा लिहून आले, पुस्तकांमध्ये सुद्धा याचे उल्लेख आहेत. मात्र आपण या गोष्टी लक्षातच घेत नाही कधी. पण इथून पुढे ह्या गोष्टी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. ही आता काळाची गरज झालेली आहे. हे आपण आता ओळखायला हवं. बाकी विषय खूप महत्वाचा आहे हा. त्याच्यामुळे परत विनंती आहे, शेअर करा, लोकांना कळू द्या ना यांनी काय काय कांड करून ठेवलेले आहेत ते. जाता जाता परत एकदा छोटीशी विनंती करतो. सुरुवातीला जे आपण आवाहन केलं आपल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी, कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी आणि त्या 51 विद्यार्थिनींसाठी, त्यांच्यापर्यंत जी मदत आपल्याला पोहोचवायची आहे, त्यांना जो आधार द्यायचा आहे आपल्याला, या सत्कर्मामध्ये आपला पाठिंबा आणि सहकार्य असू द्या. कळकळीचं आवाहन आणि विनंती आहे मित्रांनो. काय अनेक जण मदत करत नाहीत मागून सुद्धा, पण अनेक जण असे आहेत जे प्रतिसाद देतात. तेव्हा आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपणही योग्य तो प्रतिसाद द्या, सहकार्य करा मित्रांनो. जीपे फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहे. तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते द्या. त्याचा स्क्रीनशॉट ट्रान्झॅक्शनचा परिवाराच्या व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे आपल्याला त्याची पावती बनवता येईल, ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल आणि आपण नेमकं काय कार्य करतोय हे पण तुम्हाला कळवता येईल. तेव्हा माणुसकी जिवंत आहे याचं दर्शन घडवत या सत्कर्मामध्ये सहभाग घ्या, हीच विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि हो, महाप्रपंच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.